इकडे जर आपण पाहिलं तर कर्तव्यातून विठुरायाला सलाम जो आहे तो या पोलीस बांधवांकडून सुद्धा जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। महिला पोलीस ज्या आहेत त्या सुद्धा फुगडी खेळत खऱ्या अर्थाने या वारीमध्ये कर्तव्यातून आपला सलाम जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत। महिला पोलीस या ठिकाणी या वारीमध्ये मोठ्या आनंदामध्ये सहभागी झालेल्या आहेत। दरवर्षी या महिला पोलीस ज्या आहेत त्या या वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। कर्तव्यातून वारी या पोलीस प्रशासनाकडून जी आहे ती साजरी केली जाते। आपल्या कामातून लाडक्या विठुरायाची आराधना जी आहे ती या पोलीस प्रशासनाकडून या महिलांकडून जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच या ठिकाणी मोठा उत्साह आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। भक्तिरसामध्ये तल्लीन होतात। विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतानाही तहान भूक हरली म्हणत हे सगळे वारकरी पोलीस प्रशासनही तितक्याच ताकदीने या सगळ्या वारीमध्ये जे आहे ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठा उत्साह या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। हे सगळे वारकरी बांधव थंडी ऊन वारा पाऊस या कशाची तमा न बाळगता या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आपण या ठिकाणी ज्या पोलीस प्रशासन आहे त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। त्यांच्याशी आपण कारण ह्या कर्तव्यातून खऱ्या अर्थाने सलाम या पोलीस प्रशासनाकडून जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळतो। आधुनिक रखुमाई असं आपण या महिला पोलिसांना म्हणू शकतो, कारण 8-12 तासाची ड्युटी करून या सगळ्या पोलीस अधिकारी जे आहेत त्या काम करतात। मॅडम, तुम्ही कर्तव्यातून विठुरायाची आराधना करताय, काय सांगताय, काय भावना आहे? वारीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं, आनंदमय भक्तीचं वातावरण आहे आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि माऊलींची सेवा करायला भेटते। माऊलींची सेवा करत तुम्ही कर्तव्यही तितकंच ठामपणे बजावताय। दुहेरी भूमिका बजावताना कशी कसरत असते? खूप छान कसरत आहे, पण खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं। एकंदरीतच खऱ्या अर्थाने कर्तव्यातून सलाम जो आहे तो या सगळ्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतं। हे पोलीस प्रशासन अहोरात्र झटतंय म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण या पायी पालखी सोहळ्यामध्ये असेल किंवा एकंदरीतच 365 दिवस असेल आपण आनंदामध्ये राहू शकतो।